नमस्कार. आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आपण खूपदा पाहतो की महिला जर विधवा झाल्या असतील तर त्यांना तरुण जोडीदार हवा असतो आणि त्यात जर एखादी महिला श्रीमंत असेल तर ती काहीही करू शकते. तिच्याकडे पैसा असेल तर तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. पैशाच्या जोरावर ती समोरील व्यक्तीचा कसाही वापर करून घेऊ शकते. ही एक सत्य घटना आहे. पतीचे निधन झालं, त्यामुळे घरात मुलगी आणि तिची आई अशा दोघी राहत होत्या. काही काळानंतर मुलीचं लग्न झालं आणि ती महिला एकटीच घरात राहू लागली. घरची चांगली श्रीमंती असल्यामुळे घर मोठं होतं. इतक्या मोठ्या घरात एकटं राहून करायचं काय हा प्रश्न तिला सतावू लागला. त्यामुळे रिकाम्या असलेल्या खोल्या भाड्यानं द्याव्या, त्यामुळे उत्पन्नही होईल असा विचार करून तिनं त्या खोल्या भाड्याने देण्याचे ठरवले. पुढे काय घडले ते पाहण्या अगोदर आपण सुरुवात कशी झाली ते पाहूया. निशा, तिचा पती आणि त्यांची एक मुलगी असे एक तिघांचे सुखी कुटुंब होते. तिचे पती एक चांगले व्यावसायिक होते, त्यामुळे घरामध्ये कशाचीच कमतरता नव्हती. पैसा मुबलक प्रमाणामध्ये हातामध्ये खेळत होता. पण एके दिवशी अचानक निशाच्या पतीचे निधन झाले. आता मात्र मायलेकींवरती दुःखाचा डोंगरच कोसळला होता. तिच्या पतीचे निधन झाले त्यावेळेस तिचे वय 50कडे झुकत होते. निशाची मुलगी प्रज्ञा दिसायला सुंदर होती. काही वर्षानंतर निशाने तिच्या मुलीचे लग्न एका चांगल्या ठिकाणी लावून दिले. काही दिवस फक्त प्रज्ञा सासरी राहिली आणि त्यानंतर मात्र ती पुन्हा माहेरी निघून आली. लेक अशी माहेरी निघून आल्यानंतर निशाची चिंता वाढली होती, कारण आता कुठे लग्न झाले होते आणि प्रज्ञा अशी घरी आल्यामुळे सासरचे लोक नावं ठेवतील असं निशाला वाटत होतं. त्यामुळे तिने पुन्हा समजावून प्रज्ञाला सासरी पाठवले. प्रज्ञा आता हळूहळू सासरी रुळू लागली होती. काही महिन्यांचा कालावधी निघून गेला. त्यानंतर तिच्या घरातील वातावरण चांगले होत असल्याचे तिनं आपल्या आईला सांगितले. आता ती समाधानी झाली होती. पण इकडे निशा एकटी पडली होती. घरात प्रज्ञा होती, त्यावेळी तिला बरं वाटत होतं. पण आता एकट्यामध्ये तिला घर खायला येत होतं. तिला घरात करमत नव्हतं. आता आयुष्य कसे घालायचे असा प्रश्न तिला सतावत होता. एकदा असेच मैत्रिणींशी बोलत असताना तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला की तुझे इतके मोठे घर आहे तर तू कॉलेजच्या मुलामुलींना पेईंग गेस्ट म्हणून तुझे घर भाड्याने देऊ शकतेस. त्यातून तुला उत्पन्न देखील चालू राहील. घरात कुणाचा येण्या जाण्याचा वावर असला तर तुला एकटेपणा जाणवणार नाही. तिला हा सल्ला आवडला. त्यामुळे तिने असे कोणी असेल तर मला सांगा असे मैत्रिणींना तसेच परिचयातील लोकांना सांगितले. काही दिवस निघून गेल्यानंतर एक ग्रामीण भागातील विद्यार्थी निशाच्या घरी भेटायला आला. घराची बेल वाजवली. ज्यावेळी निशानं दरवाजा उघडला, दरवाजामध्ये उभा असलेला तरुण अतिशय सुंदर होता. त्याला पाहताच तिच्या मनात काही विचित्रच येऊ लागले. काही क्षणानंतर त्या तरुणानं निशाला विचारले, तुमच्याकडे रूम आहे असं मला कळलं, त्यामुळे मी इथे आलो आहे. जेव्हा त्यानं असं सांगितलं त्यावेळी निशानं त्याला आतमध्ये घेतले. तिनं त्याची संपूर्ण विचारपूस केली. त्याचे नाव अमर होते. तो थोड्या अंतरावरती असलेल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. तिनं त्याला भाडे आणि घरात राहण्याचे इतर नियम समजावून सांगितले. अमरलाही सध्या गरज होती म्हणून त्याने सर्व नियम मान्य केले. नियमांमध्ये निशाचे सांगणे होते की घरामध्ये इतर कुणीही मित्र वगैरे आलेले चालणार नाहीत. वेळेवरती घरी आलं पाहिजे. उशिरा आलेलं खपवून घेतलं जाणार नाही आणि भाडं वेळच्या वेळी दिलं पाहिजे. अमरने सर्व मान्य केले आणि दुसऱ्या दिवसापासून तो तिथे राहायला आला. इतक्या मोठ्या घरामध्ये अमर आणि निशा दोघेच राहत होते, त्यामुळे निशाला आधार झाला होता. 3-4 दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास अमर त्याच्या खोलीमध्ये अर्धवट कपडे घालून बसला होता आणि तो मोबाईलमध्ये पाहत होता. दरवाजा बंद होता, पण निशा त्याला खिडकीतून पाहत होती. त्याच्या अंगावर जास्त कपडे नसल्याचे पाहून त्याचवेळी निशाच्या मनात घालमेल सुरू झाली. तरुण असलेले अमरचे उघडे शरीर पाहून निशा बेडवरमध्ये गेली. ती बेडरूममध्ये जाऊन झोपली असली तरी तिच्या मनात
नवऱ्याच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. अनेक वर्षांपासून नवऱ्याच्या सुखापासून लांब गेलेली ती आज अस्वस्थ झाली होती. त्यामुळे ती जेव्हा दुसऱ्या दिवशी उठली तर त्यावेळी ती थेट अमरच्या खोलीकडे गेली. पण अमर मात्र सकाळीच बाहेर पडला होता. दिवसभर निशा बेचैन होती. तिच्यामध्ये शरीर संबंधाची भावना जागृत झाली होती. तिच्या डोळ्यासमोर अमर काही केल्या जात नव्हता. जेव्हा संध्याकाळी अमर घरी आला त्यावेळी निशानं त्याला थांबवले आणि बाहेर जाताना तू सांगत जा. अमरने मान हलवून होकार दिला. काही वेळानं तिने अमरला चहा दिला. निशाने अमरला सांगितले, तुला 3 महिन्याचे भाडे अगोदरच द्यावे लागेल. हे ऐकून अमर चिंतित झाला, कारण गावाकडे त्याच्या आईवडिलांची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे कसे तरी करून शिक्षण चालू होते. तो स्वतः काही कामधंदा करून भाडे भरणार होता. पण आता लगेचच अचानक 3 महिन्याचे भाडे कुठून द्यावे हा प्रश्न त्याला पडला. त्यामुळे त्याने निशाला सध्या पैसे नाहीत, मी तुम्हाला महिना झाल्यावर पैसे देतो असं सांगितलं. पण निशा मात्र ऐकायला तयार नव्हती. मला अगोदरच पैसे पाहिजेत तर तुला इथे राहता येईल असं तिने अमरला सांगितलं. अमर सध्या तर पैसे नाहीत असं सांगत होता. पण तिने मात्र त्याला सरळ सांगितलं की तू रूममधनं निघून जा. तो खूप गयावया करत होता. पण निशा मात्र ऐकायला तयार नव्हती. तेव्हा त्यानं सांगितलं की मी काही दिवसातच जातो. तिच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच चालू होते. शारीरिक भावना तिच्या मनात खेळत होती. तिला भाडं नको होतं तर अमरबरोबर कार्यक्रम करायचा होता. त्यामुळे ती अमरला अडवू पाहत होती. एके दिवशी अमर रूममध्ये कपडे घालत असताना निशाने अमरला माझं एक काम करशील का? जर तू हे काम केलं तर तुला मला भाडं द्यायची काही गरज नाही. त्यावेळी अमर आनंदित झाला. सांगा, मी तुमचे काय काम करू शकतो? पण मला घराच्या बाहेर काढू नका. माझ्या घरची परिस्थिती गरीब आहे. त्यामुळे मी कसं तरी शिक्षण घेत आहे आणि माझे शिक्षण पूर्ण करत आहे असं तो निशाला सांगत होता. निशाने त्याला सांगितलं, तू काल जे काही करत होता ते मी पाहिलं आहे. मोबाईलमध्ये पाहून तू जे काय करत होता तेच मला तुझ्याबरोबर करायचं आहे. निशाचे हे शब्द ऐकून त्याला घामच फुटला, कारण अमरच्या पायाखालची वाळू सरकली होती. तो जमिनीवरच बसला. हे तुम्ही काय बोलताय असं निशाला म्हणू लागला. पण निशा मूडमध्ये होती. त्यामुळे ती सुद्धा त्याच्याबरोबर खाली बसली. ती त्याच्यासोबत खेळायला लागली. आता अमरला देखील वाटले की जे सुख मोबाईलमध्ये भेटत होते ते सुख आता प्रत्यक्षात भेटत आहे. त्यामुळे तोही तयार झाला. काही वेळ या दोघांनी शरीर संबंध केले. गेल्या अनेक वर्षांपासून असा आनंद निशाने घेतला नव्हता. तो तिनं त्याच्याकडनं घेतला होता. घरात कोणी नव्हते. त्यामुळे निशाला कशाची भीती नव्हती. अमर हा शिक्षण घेत होता. त्यामुळे त्याचे मन आता दुसरीकडे वळले गेले. निशा आता अमर घरी आला की त्याच्याशी रोज खेळू लागली. निशाला आता अमरकडनं नवऱ्यासारखे सुख मिळू लागले. 3-4 महिने दोघांनी भरपूर आनंद घेतला. ती आता खूप आनंदामध्ये होती. त्यानंतर निशाची मुलगी काही दिवसांनी माहेरी परत आली. एक तरुण मुलगा घरात राहतो याची तिला माहिती होती. मुलगी घरी आली काही दिवस झाले, पण निशाला मात्र रोजच्या संबंधांची सवय लागली होती. आता तिला राहवत नव्हते. घरात मुलगी आलेली असताना सुद्धा निशाने अमरला सोडले नाही. रात्रीच्या वेळी आई शेजारी झोपलेल्या लेकीला तहान लागली म्हणून ती जागी झाली. पाहते तो काय, तिची आई तिच्या शेजारी नव्हती. इतक्या रात्री आपली आई कुठे गेली म्हणून तिने सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सर्व खोल्या पाहिल्यानंतर जेव्हा ती अमरच्या खोलीजवळ पोहोचली तेव्हा त्या खोलीमधून तिच्या कानावर आवाज पडला. तेव्हा तिने खिडकीतून पाहिले. त्यावेळी अमर आणि तिच्या आईला तिने नको त्या अवस्थेमध्ये पाहिले. काही वेळासाठी ती अगदी सुन्न झाली. तिला काय बोलावे, काय करावे हेच कळेना. एक प्रकारे तिला धक्का बसला. तेव्हा ती तशीच आपल्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा तिने आपल्या आईला विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा तिची आई म्हणाली, तू शांत बस, तुला काही कळत नाही असं म्हणत तिला गप्प केलं. तिची आई मात्र
तू वडिलांना धोका देत आहेस, अशा शब्दात तिच्याशी भांडायला लागली. आणि त्याच दिवशी तिने जवळचे पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी पोलिसांना अमर आणि निशाच्या संबंधाची माहिती दिली. त्यांच्या विरुद्ध तक्रारही दाखल केली. त्यावेळी पोलिसांनी अमर आणि निशाला ताब्यात घेतले. दोघांकडे सर्व काही विचारपूस केली. त्यावेळी अमरने मी शिक्षण घेत असल्याचे सांगितले. मी काहीच केलं नाही. जे काही केलं ते घरमालकीन निशा यांनी माझ्यावर दबाव टाकल्यामुळे मी त्यांच्यासोबत हे केलं, असं त्याने सांगितलं. निशाने देखील सर्व काही मान्य केलं. माझ्या चुकीमुळे अमर अडकला आहे, असं तिने सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी दोघांच्या सहमतीने हे सर्व काही चालू होतं, असा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी या दोघांनाही सोडून दिलं. ते घरी येईपर्यंत मुलीने अमरचे सर्व सामान घराच्या बाहेर फेकून दिले होते. जो काही प्रकार झाला होता तो सर्व निशामुळे झाला होता. पण यात मात्र अमरचा अभ्यास गेला, शिक्षण गेलं. कशा प्रकारे निशानं त्या तरुणाला आपल्याकडे वळवून घेतलं आणि तिचा हेतू साध्य केला. परंतु अमर हा तर बिचारा तरुण विद्यार्थी होता. एका छोट्याशा चुकीमुळे त्याची पुढील वाटचाल आता किती खडतर झाली होती याची त्याला देखील कल्पना नव्हती. अशा भुलवणाऱ्या गोष्टींना भुलून आता त्याचं भविष्य मात्र पणाला लागलं होतं. ही घटना जरी सत्य असली तरी यातील नावे काल्पनिक आहेत. या कारणीभूत आपल्याला कोणाच्या भावनांशी खेळण्याचा उद्देश नाही किंवा कोणाचे मन दुखवण्याचा उद्देश नाही. पण समजा जे काही घडले ते सांगायचे आमचा प्रयत्न आहे. तर मंडळी, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरीमध्ये. धन्यवाद.